नमस्कार, मी शिवाजी पाटील आपल्या सर्वांचे KG to PG व्हिज्युअल यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी अवश्य KG to PG व्हिज्युअल हे चॅनल पाहत राहा। खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा, मोफत सबस्क्राइब करा, त्याचे वर्गणीदार बना, व्हिडिओ पूर्ण पहा। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास त्याला जरूर लाईक करा, जरूर शेअर करा। खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना अवश्य लिहा। माझे हे व्हिडिओ अवश्य पहा। आज आपण मराठी माध्यमातील इयत्ता 7वी मधील बालभारती मराठी विषयातील धडा 3 तोडणी हा पाहणार आहोत। दत्तात्रय विरकर, जन्म 1965। विविध वृत्तपत्रे व मासिके यातून कथा व कवितांचे लेखन केलेले आहे त्यांनी। कोणी? दत्तात्रय विरकर यांनी। वाटणी, तोडणी या कथा त्यांच्या काय आहेत? प्रसिद्ध आहेत। ऊस तोडणी कामगारांच्या समस्याचे वास्तव या कथांतून मांडलेले आहे। ऊस तोडणीचे जे कामगार असतात त्यांचं जे वास्तव आहे, त्यांचं काम काय असतं, काय बोलणं कसं असतं, त्यांची संस्कृती याचं दर्शन यामधून आपल्याला पाहावयाला मिळतं। दत्तात्रय विरकर यांचे तोडणी या कथा प्रसिद्ध कथेतून हा धडा घेतलेला आहे। माहिती घ्या। पहिल्यांदा आपल्याला काही गोष्टीची माहिती घ्यायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे। शेतीबद्दलची आपल्याला काय असायला पाहिजे? माहिती असायला पाहिजे। शेतीच्या खालील कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची माहिती घ्या व नावे लिहा। खाली दिलेली साधनं आहेत, खाली दिलेली काय त्या साधनांची काय करायची? माहिती घ्यायची आहे आणि काय करायचंय? त्यांची नावं आपल्याला वहीमध्ये लिहायची आहेत। पहिला आहे खुरपणी। खुरपणी करणे म्हणजे काय करणे? आपण काय केलेलं असतं? आपल्या शेतामध्ये पीक पेरलेलं असतं। जे पीक पेरलेलं आहे, जे बी पेरलेलं आहे, आपण पेरलेलं काय असतं? बी। ते उगवून येतं, त्याला अंकुर येतात, ते जमिनीच्या वरती येत असतं। त्यानंतर त्याच्यामध्ये त्या शेतामध्ये आपण पेरलेल्या बियाणाच्या एखादे बियाणे पेरलेलं आहे, भात पेरलेला आहे, तर भाता व्यतिरिक्त ते सोडून ज्या काही वनस्पती त्याच्यामध्ये उगवलेल्या असतील त्याला काय म्हणतात? तण म्हणतात। अनावश्यक, ज्याचा काय उपयोग नाही अशा याला गवत, तण त्याच्यामध्ये उगवलेलं असतं। ते आपल्याला काय करावं लागतं? तर ते आपल्याला काढून टाकावं लागतं बाहेर। ते उपटून काढून मुळासकट ते काढून टाकावं लागतं। किंवा ते काय करतं? आपण दिलेलं खत असेल, पाणी असेल, ते पिकानं शोषून घ्यायच्या अगोदर काय करतं? त्याची संख्या जास्त असते आपण पेरलेल्या बियाणापेक्षा, त्यामुळं ते शोषून घेतात आणि आपण पेरलेल्या पिकाला काय होत नाही? अन्न पाणी हे पुरेसं मिळत नाही, हवेचा पुरेसा पुरवठा होत नाही, त्यामुळे पीक कमी येतं, पिकाची प्रतवारी कमी येते, पिकाचं काय होतं? नुकसान होतं। त्यासाठी काय करावं लागतं? ते तण काढून बाहेर फेकावं लागतं। ते तण काढण्याच्या पद्धतीला, काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? भांगलन। आपल्याकडे त्याला भांगलणे म्हणतात, त्यालाच खुरपणी असं पण म्हणतात। खुरपणी, खुरपलं जातं। खुरपं असतं आपल्याकडे, छोटं विळा असतो, त्याच्यापेक्षा छोटं खुरपं असतं, धारदार असतं ते। त्यानं काय केलं जातं? खुरपून ते ना हलवून ते मुळातून उपटलं जातं आणि ते गोळा करून आपण शेताच्या बाहेर टाकत असतो। त्याला काय म्हणतात? खुरपणी म्हणतात। खुरपणी।
बांध घालणे, त्या खुरपणीसाठी लागणारे काय विळा, खुरपे ही अवजारे त्यासाठी लागत असतात. बांध घालणे, बांध घालतात कशासाठी बांध घालतात? पाणी वाहून दुसऱ्या ह्याच्यात जाऊ नये. तर काय केलं जातं, छोटे वाफे केले जातात, त्या वाफ्यामध्ये पाणी साचून राहावं लागतं. काही वनस्पतींना जास्त पाण्याची आवश्यकता असते. भात यासाठी पाणी जमिनीमध्ये साचून राहावं लागतं किंवा जवळ जरा तर राहिले तर भात या ठिकाणी मोठे. मग भातामध्ये पाणी साचून राहण्यासाठी आपण काय करत असतो, बांध घालत असतो. म्हणजे काय करतो, भोंडा करतो. इकडची तिकडची माती ओढून काय करत असतो, मोठा भोंडा करत असतो. त्यासाठी आपण कोणता अवजार वापरतो, खोरे. त्यासाठी आपण फावडी असं पण म्हणतात त्याला, फावडा किंवा खोरे, कुदळ याच्या साह्यानं आपण काय करत असतो, बांध घालत असतो. पेरणी करणे, पेरणीसाठी कुरी वापरली जाते. कुरी आपण ह्याच्या अगोदर कुरीचा आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, पेरणी करतानाचा व्हिडिओ पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये दाखवलेला आहे पेरणी कशी करावी. पेरणीमध्ये काय असतं, एक लाकडाच्या ठोकळ्यापासून त्याला नळे वगैरे बसवून वरती चाडे बसवून त्याला पाबर पण म्हणतात किंवा कुरी म्हणतात. त्यातून धान्य काय केलं जातं, पेरलं जातं. धान्य पेरण्यासाठी काही ठिकाणी त्याला टिपण म्हणतात, काही ठिकाणी चौपण म्हणतात, काही ठिकाणी कुरी म्हणतात, पाबर म्हणतात. अशा प्रकारे त्याला वेगवेगळी नाव आहेत. त्याच्यामध्ये बैलानं ओढणारे, काही ठिकाणी बैलांनी ओढून पेरलं जातं, काही ठिकाणी माणसाच्या साह्यानं ओढून पेरलं जातं. आता आधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टरच्या पाठीमाग जो फण असतो त्या फणाला काय केलेलं आहे, कुरी तयार केलेली आहे. कुरी मधून आपण काय करत असतो, बी पेरत असतो. बिया काय समान अंतरावरती एकसारख्या बिया पेरण्यासाठी कुरीचा वापर करतात आणि कुरीनं बिया पेरल्या जातात. नांगरणी, नांगरणी कशी करतो आपण, ट्रॅक्टरच्या साह्यानं, बैलाच्या साह्यानं पूर्वी नांगर हे करून नांगरणी करत होतो. त्यानंतर आपल्याकडे आता आधुनिक शेती आलेली आहे. आधुनिक शेतीमध्ये आपण कशी नांगरणी करतो, ट्रॅक्टरच्या साह्यानं मोठे पलटी नांगर ट्रॅक्टरला लावून त्या पद्धतीने आपण काय करतो, नांगरणी करत असतो. वसंत व मीरा या ऊस तोडणी कामगाराच्या मुलांच्या मनातील शिक्षणाविषयीची तीव्र ओढ प्रस्तुत पाठात व्यक्त केली आहे. वसंत हा ऊस तोडणी कामगार आहे, त्याचा मुलगा आहे, आणि मीरा ही त्याची काय आहे, मुलगी आहे. त्यांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल खूप काय आहे, तीव्र ओढ आहे, उत्सुकता आहे याच्याबद्दल, शिक्षणाबद्दल. ती या पाठामधून त्यांना आपल्याला दिसत आहे. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता. ऊस कामगार ऊस तोडण्यासाठी कशाला येतात, कारण काय आहे त्यांना ऊस तोडण्यासाठी, कारण पूर्व भागातून ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे, ज्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र कमी आहे, ज्या ठिकाणी उन्हाळा आल्यानंतर किंवा हिवाळ्यानंतर काम काहीच नाहीये, इन्कमचं काही साधन नाहीये, पैसा मिळवण्याचं काही साधन नाही, ह्या भागातले लोक काय करतात, ऊस तोडण्यासाठी, ज्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं थोडं प्रमाण जास्त आहे त्या भागामध्ये काय होतात, स्थलांतरित होतात. तिकडून ते ऊस तोडणी भागामध्ये येत असतात. मग ते गाडीत बसतात, त्यांच्या गावातून ते काय करतात, गाडीत बसतात येण्यासाठी इकडं ऊस तोडणीसाठी. गाडीत बसल्यानंतर त्यांना समोर काय दिसत असतं, काय दिसणार आहे त्यांना, त्या कामासाठी येतोय एखाद्या म्हटल्यानंतर त्यांना काय दिसत असतं, हिरवागार ऊस. ऊस त्यांना काय होत असतो, दिसत असतो. त्यांच्या भागामध्ये ऊस तुरळक किंवा पाहायला पण मिळत नाही. अशा ठिकाणवरून हे लोक येत असल्यामुळे त्यांना फक्त काय दिसत असतो, ऊस दिसत होता.
निघाल्यापासून गावकऱ्यांच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काहूर निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं. गावाकडचा विचार येत होता मनामध्ये. निघाल्यानंतर थोडं गाव सोडून गेल्यानंतर काहूर उठलं होतं. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला उमगलंच नाही. ते काय झाले, त्यांच्या गावातून निघलेले आहेत, गाडीमध्ये झोपले असतील. ते काय झाले, कधी आपल्या गावामध्ये ऊस तोडणीच्या गावामध्ये येऊन पोचले. दुसऱ्या परक्याच्या म्हणजे दुसऱ्याच्या गावामध्ये येऊन पोचले. हे ताराला आणि शंकरला उमगलंच नाही म्हणजे समजलं नाही, कळालेलं नाही, समजलेलं नाही. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. त्यांनी काय केलेलं आहे, मराठी शाळा आहे गावामध्ये, शाळा असेल त्या जिल्हा परिषदची, मुलांची शाळा असेल, मुलींची शाळा असेल, त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याचं जे मोकळं ग्राउंड आहे, मोकळं मैदान आहे त्याचं शाळेचं, त्या शाळेच्या मैदानावरती काय केलेलं आहे, बैलगाड्या सोडलेल्या आहेत. बैलगाड्या सोडल्या. बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवताच सगळी बैल सेफ्टी अंगावर मारत अंग खाजवायला लागली. काय झालं, बैलांच्या खांद्यावरती जू ठेवलेलं असतं, गाडीला जू असतं. दोन बैल जुंपण्यासाठी दोन्ही बाजूला असं एक लाकडी जू बनवलेला असतो. ते जू काय केलेला आहे, त्यांच्या खांद्यावरून खाली ठेवलेला आहे. काढून खाली ठेवल्यानंतर काय केलेलं आहे, बैलांनी आपल्या अंगावरती सेफ्टी मारून अंग खाजवायला लागलेले आहेत. तर खूप लांबून आलेले आहेत चालून, ते पण काय झालेले असणार आहेत, दमलेले असणार आहेत. ते पण चालून काय झालेले असणार आहेत, दमलेले. बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या. संध्याकाळ होत आली असेल किंवा 4-5 वाजून गेले असतील. त्यांनी काय केलेलं आहे, गाडीजवळच तिथं चुलीत दगड ठेवून काय केलेलं आहे, चूल केलेली आहे आणि त्या पेटवलेल्या आहेत. चुली कशासाठी पेटवतात, जेवण बनवण्यासाठी. चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैल आणि पोरांनी बांधल्या. बाप्या माणसं म्हणजे बापाई माणूस म्हणतात, म्हणजे त्यांच्यामधील पुरुष जे होते त्यांनी काय घेतलेलं आहे, बैलांना घेतलेलं आहे. बैलांचे कासरे हातात धरून बैलांना घेतलेलं आहे. आणि पोरांनी काय घेतलेलं आहे, बादल्या घेतलेल्या आहेत. लहान लहान पोरं असतील तुमच्यासारखी, त्यांनी काय केलेलं आहे, बादल्या घेतलेल्या आहेत. बादल्या, कळशा, छोटी घागर असते त्याला कळशा म्हणतात, कळशा घेतल्या व नदीवर गेली. ती सगळी काय झालेलं आहे, बैलांना पाणी पिण्यासाठी आणि घरी आपल्याला त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांनी ज्या मैदानावरती बैल सोडलेले आहे, ज्या ठिकाणी त्यांनी चूल पेटवलेले आहे, तिथं आंघोळीला पिण्यासाठी पाणी आणायला ती कुठे गेलेले आहेत, नदीवर गेली. दामूनही आपली बैल नदीवरून पाणी पाजून आणली, नदीवरून येऊन पाणी पाजून आणली. मीरा आणि वसंतने झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. झिरा इथं झिरा दिले, झिरा नसेल झरा असेल, झऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं. पिठलं म्हणजे झुंका, हरभऱ्याच्या डाळीच्या पिठापासून बनवतात. पिठलं टाकलं. तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. तेवढ्यात काय झालेलं आहे, पोरं पाणी घेऊन आली. आव पाचुंदा सोडा, पाणी घेऊन आली. आव पाचुंदा सोडा. पाचुंदा म्हणजे मक्का असेल, मक्का असतो, ज्वारीचा मक्का आपण बांधून ठेवतो, पेंड्या बांधतो, गवताच्या पेंड्या बांधतो. 5 पेंडींचा समूह, गट्टा, 5 पेंड्या एकत्र केल्या, पाचुंदा. 5 पेंड्या एकत्र करून बांधलेला गट्टा, त्याला काय म्हणतात, पाचुंदा. अव पाचुंदा सोडा. लक्षीनं दिलेला आवाज दामून ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलासमोर सारलं. सरमड म्हणजे काय, तर सरमड म्हणजे बाजरी असते त्यांच्या इकडं काय असतं, बाजरी.
बाजरी पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिकते. बाजरीची ताट, वाळलेली ताट, हा. बाजरीची ताट किंवा कडबा त्याला म्हणतो आपण, इकडं काय म्हणतो, कडबा म्हणतो. बाजरीचे असेल किंवा मक्याचा असेल किंवा ज्वारीचा असेल त्याला आपण काय म्हणतो, कडबा म्हणतो. तिकडे काय म्हणतात, सरमड म्हणतात त्याला. सरमड पाचोंदा सोडलेला आहे, म्हणजे ते जे ओझं होतं 5 पेंड्यांचं बांधून आणलेलं त्यांनी ते सोडलेलं आहे आणि काय केलेलं आहे, गुडघ्यानं सरमड. सरमड म्हणजे काय, तर सरमड म्हणजे काय, कडबा. बाजरीची जी ताट आहेत त्याच कडबा. कडबा काय केलेलं आहे त्यानं, गुडघ्यानं मोडलेला आहे, कडा मोडलेला आहे आणि काय केलेलं आहे, बैलासमोर सारलं, म्हणजे बैलांना खाण्यासाठी अन्न म्हणून टाकलेलं आहे. तसा रामा, धोंडू, शंकर सगळ्यांनी आपापल्या परीनं बैलासमोर सरमड मोडून टाकलं. सरमड म्हणजे लक्षात आलं, कडबा. सरमड मोडून टाकलं. पिठलं भाकरी पोटात ढकलून म्हणजे खाल्लेलं आहे, खाल्लेलं आहे. पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरुणं पसरली. सगळ्यांनी काय केलेलं आहे, झोपण्यासाठी कंटाळलेले आहेत एवढ्या लांबून आल्यामुळं. ते काय झोपायसाठी त्याने अंथरुणं पसरली. तांबड फुटताच तारा झटकन अंग झटकून उठली. तांबड फुटणं, सकाळी सकाळी लाल वातावरण सगळं दिसतं, पूर्वेकडून लाल दिसतं वातावरण, म्हणजे तांबड दिसतं. तांबड फुटणं म्हणजे सूर्यवरती यायच्या अगोदर आपल्याला लाल दिसतं सगळं आकाशामध्ये, त्याला सकाळ होणे. तांबड फुटणे, सकाळ होणे. तांबड फुटताच तारा झटकन अंग झटकून उठली. तारा झटकन अंग झटकून उठलेले. तिनं जर्मनच्या पातेल्यात चहा ठेवला. तिने जर्मलचे पातेले आपण पाहिले, जर्मल पातेले असतात, त्या जर्मलच्या पातेल्यामध्ये काय केलेलं आहे, उठून चूल पेटवलेली आहे आणि त्याच्यामध्ये चहा ठेवलेला आहे. शंकर जांभई देत उठला. जांभया करत, जांभई सकाळी उठल्यानंतर आपण देतो. जांभई देत उठला. त्यानं अंथरुणाची वळकटी केली म्हणजे घडी गाठली. अंथरुण जे होतं त्याची वळकटी केली, घडी गुंडाळी केली आहे, वळकटी केली. तारानं तोंडावर पोचारा मारला. पोचारा मारले म्हणजे तोंडावरती पाणी मारून तोंड धुतलेलं आहे. पोचारा पाणी मारलेला आहे, तोंड धुतलेलं आहे. पोचारा मारला नि बिनदांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात ठेवला. बिनदांड्याचा कप होता त्यांच्याकडे, परंतु त्याचा दांडा जे पकडण्यासाठी असतो, कान असतो त्याला, तो काय झालेला आहे, मोडलेला असेल, बिनदांड्याचा. त्याच्यामध्ये लाल चहा म्हणजे त्याच्यामध्ये दूध घातल्यानंतर पांढरा गुलाबी कलरचा असा चहा होतो, तांबडसर कलरचा होतो. तर तो दूध घातलेला नाही. आता त्यांच्याकडे सकाळी सकाळी दूध आहे का, नाही. त्यामुळे काय केलेलं आहे, कोरा चहा तसाच जो आहे तो काय केलेला आहे, तारानं बिनदांड्याच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात केला. घ्या चहा घ्या, काय म्हटलेली आहे ती, घ्या चहा घ्या. शंकरनं चहाचा कप हातात घेतला. शंकर, अरे ए शंकर, अरे मामू चिठ्ठी देऊन गेलाय. शंकर, अरे ए शंकर, अरे मामू चिठ्ठी देऊन गेलाय, थळात जायचंय. आता हा मामू कोण असणार आहे, तर ऊसतोडी कंत्राटदार असेल कोणतरी. तो कुणाच्या ऊस तोडायचा, काय करायचा. आपल्याला कसं ऊसाला तोडा आले की येऊन सांगतो, तो तुमच्या ऊसाला तोडा आलेले आहे, मग ते लोक आपला ऊस तोडायला येतात. तसं तो कोण असणार आहे, कंत्राटदार असणार आहे मामू. त्यानं काय दिलेले आहे, चिठ्ठी दिलेली आहे. चिठ्ठी दिल्या. थळात जायचंय. थळात म्हणजे जो तळ असतो, ज्या ठिकाणी ऊस तोडायचा असतो, ऊसाचं शेत असतं, त्याला थळ म्हटलेलं आहे. थळात जायचंय. निघाया पाहिजे. सकाळी सकाळी ऊन वर यायच्या अगोदर काय करायला पाहिजे, निघाया पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी जायला पाहिजे. दामूचा आवाज कानावर पडताच हा
आलू आलू तिकडच्या लोकांची भाषा आहे. आलू आलू म्हणजे हा आलो आलो समजलं मला तुम्ही काय सांगितलं ते. मी काय केलेलं आहे, आलो आलो चहा पिऊन लगेच येतोय. आलो आलो असं म्हणून शंकरनं घटाघटा चहा पोटात ढकलला. घटाघटा चहा पोटात ढकलला म्हणजे घटाघटा चहा पिलाय जायला पाहिजे. उन्हावर यायच्या अगोदर थळावर म्हणजे जे शेत दाखवलेलं आहे, ज्या ठिकाणचा ऊस तोडायचा आहे त्या ठिकाणी जायला पाहिजे. म्हणून तो घटाघटा चहा ढकललेला आहे पोटात. सगळ्यांनी नदीच्या काठावर मोकळ्या रानात सामान उतरवलं. त्यांनी काय केलेलं आहे, त्यानंतर शाळेच्या ज्या मैदानावरती साहित्य उतरलं होतं ते परत गाडीमध्ये भरलेलं आहे आणि नदीच्या जवळ गेलेले आहेत. कारण पाणी जवळ असायला पाहिजे. पाण्याच्या जवळ आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे, पाणी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी माणूस किंवा इतर प्राणी सजीव काय करत असतो, आपलं वास्तव्य करत असतो. आपण 4थी मध्ये पाहिलेलं आहे. परिसर अभ्यास भाग 1 मध्ये दुसऱ्या धड्यामध्ये पाहिलेलं आहे. त्या पद्धतीने काय झालेलं आहे, ह्या सगळ्यांनी काय केलेलं आहे, आपलं सामान नदीच्या काठावर मोकळं रान आहे त्या ठिकाणी नेऊन रानात काय केलेलं आहे, उतरलं आणि थळाचा रस्ता धरला. त्यांनी त्या ठिकाणी उतरून ठेवलेला आहे. आणि थळ म्हणजे थळाचा रस्ता म्हणजे ज्या ठिकाणी ऊस तोडायचा आहे, ज्या ठिकाणचा ऊस तोडायचा आहे त्या ठिकाणला थळ म्हटलेलं आहे म्हणतात. त्या थळाचा रस्ता धरलेला आहे म्हणजे तिकडे ते निघालेले आहेत. शंकर तारानेही आपला कोयता सोबतीला घेऊन कोयता ऊस तोडण्यासाठी लोखंडी पात बसवलेलं, पाठीमाग लाकडी किंवा आता प्लॅस्टिकची मूठ आलेली आहे फायबरची, ती बसवलेली असते आणि त्यानं काय करत असतात, ऊस तोडत असतात. तो कोयता शंकरनं आणि तारानं काय केलेला आहे, आपला कोयता सोबतीला घेतलेला आहे, बरोबर घेतलेला आहे. मीरा आणि वसंतला बरोबर घेतलं. मीरा आणि वसंत कोण आहे, शंकर आणि ताराचे मुलं आहेत. त्यांना पण बरोबर घेतलेलं आहे, बरोबर घेतलं. आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असला. आज काय आहे, ऊस तोडणीचा पहिला दिवस. आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीने अंग काकडून निघतं. तरी पण काय झालेलं आहे, थंडीनं अंग उघड्यावर झोपली होती ती मैदानावरती शाळेच्या, त्यामुळे थंडी वाजलेली आहे आणि थंडीनं अंग काकडून निघतं. म्हणून दुपारी स्थळातून लवकर परतायचं. उघड्यावर झोपलं तर काय होतं, अंग काकडून येते, थंडी जास्त वाजते. म्हणून काय करायचं, थळावरून म्हणजे ऊस तोडणीच्या ठिकाणावरून आज दुपारीच काय करायचं, थळावरून लवकर परतायचं, परत मागं यायचं ज्या ठिकाणी सामान उतरलेलं आहे त्या ठिकाणी. असं सगळ्यांनी ठरवलं होतं. थळात पाय ठेवताच शंकरनं उसावर घाव घालायला सुरुवात केली. थळावर पाय ठेवल्या शंकरनं काय केलेलं आहे, उसावर ऊस तोडायला सुरुवात केलेली आहे. मीरानं मोळ्या बांधल्या, मोळ्या बांधायच्या. असे 10-15 ऊस एकत्र करायचे. त्याची जी पाचट असते किंवा वाडा असतं त्याने काय करायची, त्याची मोळी बांधायची, गट्टा बांधायचा 10-15 ऊसाचा. त्याला काय म्हणतात, मोळी म्हणतात. मोळी बांधायला मीरानं काय केलेलं आहे, मोळी बांधायला सुरुवात केलेली आहे. मोळी बांधायला सुरुवात केली. मीरानं मोठ्या बांधल्या, मीरानं मोळ्या बांधल्या. दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही. काम करण्याच्या नादामध्ये त्या विचारामध्ये दिवस माथ्यावर आला म्हणजे 12 वाजलेले आहेत, डोक्यावर आलेला आहे. कधी आला ते कळलंच नाही, समजलंच नाही. हिरवा चारा मिळाल्यानं बैल मस्त जोगत होती म्हणजे मस्तपणे खाऊन फुगत होती, खाऊन पोटात ढकलून फुगत होती, जोगत होती म्हणजे पोट भरून खात होती. हिरवा चारा मिळाला होता. बऱ्याच दिवसानं त्यांना इकडं आल्यामुळे ते कडबा खात होते याच्या अगोदर. ते त्यांना काय मिळालं, इकडं आल्यानंतर वाड पाला पाचट मिळालेली आहे ऊसाची, त्यामुळे ते काय होते, जोगत होते. जोगली होती म्हणजे चांगली खाऊन मस्तपैकी खाऊन फुगलेली होती. सगळ्यांनी वाडे टाकून
शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं. कोटा म्हणजे? सगळ्यांनी काय केलेलं आहे, वाड आहे ते गाडीमध्ये भरून काय केलेलं आहे, ज्या ठिकाणी ते उतरलेले आहेत, सामान उतरलेलं आहे त्या ठिकाणी नेलेलं आहे. आणि त्यांनी असं चारी बाजून काय केलेलं आहे, जो वाडा आणलेला आहे, उसाचा वरचा भाग जो आणलेला आहे तो काय केलेला आहे, असा शंकू आकृती लावलेला आहे. आणि कोप्या बांधून सामान लावलं. कोप्या बांधलं म्हणजे छोटे छोटे घरटे तयार केलेले, घर तयार केलेले आहेत छोटी छोटी. कशाची? त्या वाड्याची. वाडा आणलेला आहे त्याची, वाडा आणलेला आहे. वाड उसाचा वरचा भाग जो आहे, पाला असतो तो, त्याच काय केलेलं आहे, कोप्या. इकडं आपण खोपा गाठलेला म्हणतो, खोपा. किंवा छोटे छोटे घर बनवलेले आहेत, त्रिकोणी आखून झोपड्या बनवलेल्या आहेत छोट्या छोट्या. आपण ऊसतोडीच्या कामगारांच्या बघतो छोट्या छोट्या खोपड्या. काय काय लोक पाऊस लागू नये किंवा वारं लागू नये म्हणून काय करत असतात, कागद पण लावत असतात. कोप्या बांधून सामान लावलं. त्यांनी काय केलेलं आहे, शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं. तसं तारानेही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंताचं पुस्तक गवसलं. चिमणी म्हणजे दिवा, रॉकेल गाठलेला असतं आणि त्याच्यामध्ये वात काढून वरती दिवा लावायचा, म्हणजे त्याला चिमणी म्हणतात. चिमणीचा उजेड करताच म्हणजे सामान लावून झालेला आहे, तोपर्यंत संध्याकाळ झालेली आहे, अंधार पडलेला आहे. मग काय केलेलं आहे, मीरानं काय केलेलं आहे, ती चिमणी लावलेली आहे. चिमणीचा उजेड करताच मीराला तारानं लावलेला आहे चिमणी. तारानं चिमणी लावल्यानंतर मीराला काय झालेलं आहे, वसंताचं पुस्तक गवसलं म्हणजे सापडलेलं आहे पुस्तक. वशात तुपलं पुस्तक. जरा म्हणजे बंद कर. वशा तुपलं पुस्तक. वशा वसंतला मीरा काय म्हणते, वशा तुपलं पुस्तक. तुपलं म्हणजे तुझं. वशा तुपलं पुस्तक, वशा तुझं पुस्तक. वशा तुपलं पुस्तक, वशा तुपलं पुस्तक, वशा तुपलं पुस्तक असं वरडतच गेलेले आहे. म्हणजे वशा तुझं पुस्तक, वशा तुझं पुस्तक असं वरडत गेलेलं आहे. मीराचा आरडाओरडा ऐकून वसंताला शाळेची आठवण झाली. मीराची ही आरडाओरडा ऐकून पुस्तक म्हणून ओरडलेला ऐकून काय झालेलं आहे, वसंताला शाळेची आठवण झाली. आणि वसंत कोपी बाहेर बसलेल्या शंकराच्या मागे जाऊन उभा ठाकला. कोपी बाहेर म्हणजे? कोपी बाहेर ती जी झोपडी बांधलेली आहे त्या झोपडीच्या बाहेर जाऊन वसंतानं काय केलेलं आहे, वसंत काय झालेला आहे, शंकर वडील त्याचे शंकरच्या मागे जाऊन उभा ठाकला म्हणजे उभा राहिलेला आहे. त्यानं शंकरच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं. शंकरच्या खांद्यावर काय केलेला आहे, हात ठेवलेला आहे आणि विचारलेला आहे, दादा मले शाळात कवा धाडणार? शाळात म्हणजे शाळेत. दादा मले मला शाळात म्हणजे शाळेत. कवा म्हणजे कधी. धाडणार म्हणजे पाठवणार. दादा मला शाळेत कधी पाठवणार? दादा मले शाळात कवा धाडणार? थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंताला शंकरनं पाहिलं असल्यानं शाळा बिळा काय बी नाही. म्हणजे थळामध्ये म्हणजे ऊस तोडणी करताना वसंत काय करत होता, जोशात. म्हणजे आत्ताच आलेले आहेत गावाकडून, पहिलाच दिवस आहे त्यामुळे धडा त्यानं पण काय केलेलं आहे, ऊस तोडलेला आहे, मोळ्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे शंकरला काय वाटलेलं आहे, शंकरला वाटलं हा काम करतोय, ऊस तोडतोय, मग ह्याला कशाला शाळेत पाठवायचं. त्यामुळे तो काय म्हणलाय, शाळा बिळा काय बी नाही. म्हणजे शाळेत बिळेत काय जायचं नाही. बस झाली आता तुपली शाळा.
बस झाली आता तुपली शाळा. तुपली म्हणजे तुझी. बस झाली आता, बस झाली तुझी शाळा. खाऊन घे आणि झोप. खाऊन घे आणि काय कर, झोप. तांबड्यात तोडीला जायचं हाय. उद्या सकाळी. म्हणजे सकाळी सकाळी तांबड फुटतंय, सकाळी सकाळी. सकाळी पहाट झाल्यानंतर पहाटे तांबड्यात तोडीला जायचं आहे, ऊस तोडायला जायचं आहे. जा झोप जा. काय म्हटलेले आहेत वडील त्याचे, जा झोप जा. असं म्हणून गप्प केलं. असं म्हणून काय केलेलं आहे शंकरनं, वसंताला गप्प केलेलं आहे. शंकरच्या मागे उभं राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाचटानं साळलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हापकून गेला होता. म्हणजे पाचट, उसाची पाचट. उसाची पाचट म्हणजे काय, वाड उसाचं. पाला, वाळलेला पाला. यानं काय आहे, साळलेल्या म्हणजे अंगावरती कापलेला आहे त्यानं. कापलेल्या खुणा अंगावरल्या पाहून काय झालेलं आहे, वसंत हापकून गेला. म्हणजे असं उसानं कापणार आहे आपल्याला, ऊस तोडीत गेल्यानंतर, ऊस तोडल्यानंतर त्यानं हापकून गेलेला आहे. हापकून जाणे, घाबरून जाणे. घाबरून गेलेला आहे. हापकून गेलेला आहे म्हणजे घाबरून गेलेला आहे. धक्का बसलेला आहे त्याला. पाचट, उसाचा वाळलेला पाला किंवा त्याला चिप्पाड असं पण म्हणतात. त्याच्या मनात शिक्षणाविषयाची उलघाल होत होती. त्याच्या मनात काय होत होतं, शिक्षणाबद्दलची उलघाल होणे, अस्वस्थता, बेचैन होणे, अस्वस्थ होणे, बेचैन होणे. शिक्षणाविषयी तो बेचैन झालेला आहे, उलघाल झालेला आहे, बेचैन झालेला आहे तो, अस्वस्थ झालेला आहे. शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला. शंकरच्या या बोलण्यामुळं काय केलेलं आहे, वसंत उपाशीच झोपलेला आहे. बिन जेवता तसाच झोपलेला आहे. तर मीराला फार वाईट वाटलेलं आहे. मीराला पण, मीरा त्याची बहीण आहे छोटी, तिला पण काय झालेलं आहे, वाईट वाटलेलं आहे. कोपी बाहेर अंधुक उजेडात तारानं चूल शिलगावून तवा ठेवला. कोपीच्या बाहेर जी छोटी झोपडी केलेली आहे, त्या झोपडीच्या बाहेर काय केलेलं आहे, तारानं चूल शिलगावली म्हणजे चूल पेटवलेली आहे आणि त्यावरती काय केलेलं आहे, तवा ठेवला. भाकरी थापण्याच्या आवाजानं वसंताला जाग आली. तारा भाकरी थापायला लागलेले आहे, त्या आवाजानं काय झालेलं आहे, वसंत झोपलेला आहे बिन जेवताच, उपाशीच झोपलेला आहे. वसंताला जाग आली. शंकरनं नदीवर जाऊन गुंडभर तर मीरानं कळशीभर पाणी आणलं. गुंडभर म्हणजे घागरभर. घागर म्हणजे गुंड म्हणजे घागर. घागरभर पाणी आणलेलं आहे. कुणी आणलेलं आहे, शंकरनं. आणि मीरानं, त्याच्या बहिणीनं काय केलेलं आहे, कळशी भरून पाणी आणलेलं आहे. शंकरनं थळात जायची तयारी चालवली होती. शंकरनं काय केलेलं आहे, परत आलेला आहे आणि शंकरनं थळात जायची तयारी केलेली आहे. मीरानं पाटावर मिरचीचं वाटण वाटून आईकडे दिलं. मीरानं काय केलेलं आहे, मिरची आहे, खरडा म्हणतो आपण, मिरचीचं वाटण करून काय केलेलं आहे, आईकडं दिलेलं आहे. पाटावर वंटा दगडाचा असतो, पाटावर वंटा पाहिलेला आहे का, पोळ्या करतात पाट्यावर. पोळ्यामध्ये घालायचा पुरून असतो तो, त्याच्यावरती करत असतात. मिरे अग आवर लवकर. मिरे अग आवर लवकर. आवर म्हणजे उरक, तुझं काम लवकर उरक लवकर. गाड्या निघाल्या. गाड्या काय झालेल्या आहेत, ऊस तोडणीच्या थळाकडे काय झालेल्या आहेत, निघालेल्या आहेत. शंकरच्या आवाजानं तारानं कालवणाला फोडणी दिली. शंकरच्या आवाजानं काय केलेलं आहे, तारानं कालवणाला फोडणी दिली. कालवण तेल वगैरे टाकून, मोहरी वगैरे टाकून काय केलेले, फोडणी दिलेली आहे. सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या. वाटेला ऊस तोडणीच्या थळाकडे निघालेल्या आहेत, वाटेला लागल्या. शंकरनं ही आपली गाडी जुंपली. शंकरनं पण काय केलेलं आहे, आपली गाडी होती ती जुंपली. तारा धुडक्यात म्हणजे
कपड्याचा थोडा हे असतोय त्याच्यामध्ये धुडका. तारानं धुडक्यात कपड्याचा कापडाचा थोडा तुकडा धुडक्यात कोयता भाकरीचं पेंडक आणि कालवण घेऊन गाडीत बसली. फडक्यात बांधून घेतलेलं आहे तिनं काय काय कोयता घेतलेला आहे, भाकरीचं पेंडक भाकरी गोळा करून बांधून घेतलेले आहेत आणि कालवणचं काहीतरी घेतलेलं आहे घेऊन गाडीत बसली. तशी मीराही परकर सावरत बसली. परकर गाठलेलं आहे तिनं, ती परकर सावरत काय केलेलं आहे गाडीत बसलेलं आहे. वसंत कोपी माग खुटून बसला होता. खुटून बसलेला होता म्हणजे रुसून बसलेला होता. रुसून मला शाळेला जायचंय म्हणून तो रुसून कुठून बसलेला होता. तारानं वसंतापाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं. तारा काय केलेलं आहे, तारा वसंताजवळ गेलेली आहे, त्याची समजूत काढून त्याला गाडीत बसवलं आणि गाडी फुपाट्याच्या रस्त्यानं वाटेला लागली. फुपाटा माती असणार आहे रस्त्यावरून, बारीक पिठासारखी झालेली फुपाटा उडतो उन्हामुळं वाऱ्यामुळं. तो फुपाट्याच्या रस्त्यानं काय झालेलं आहे वाटेला लागली. शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते. शंकर आणि तारा काय करत होते, ऊस तोडत होते, उसावर घाव घालत होते. तर मीरा आणि वसंत त्याच्या मोळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते. सडक म्हणजे रस्ता, म्हणजे ज्या ठिकाणी गाडी उसाची बैलगाडी भरायचे त्या ठिकाणी त्या मोळ्या काय करत होते, मीरा आणि वसंत आणून टाकत होते. सडकेवर पडलेल्या कागदावर वसंताची नजर खेळली. सडकेवर म्हणजे रस्त्यावर एक कागद पडलेला होता, त्यावर काय झाले वसंताची नजर खेळलेली आहे. तसा वसंतानं कागद उचलून हातात धरला. तसा काय केलेला आहे वसंतानं कागद उचलून हातात धरला. पण कागदावरच्या संस्कृत मधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता. उलगडा नीट न होणे, वाचायला नाही समजणे, अर्थ समजत नव्हता. उलगडा न होणे, न समजणे. कागदावर संस्कृत मध्ये श्लोक लिहिलेला असेल, त्यांचा काय होत नव्हता, त्याला उलगडा नीट होत नव्हता, म्हणजे ते समजत नव्हतं. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतानं आईला विचारायला लावताच वसंतानं आईला विचारायला कागदावरचे शब्द वसंतनं आईला वाचायला लावताच, पोरा मले तरी कुठं वाचता येतंय. मले म्हणजे आई म्हटलेलं आहे, मला तरी कुठं वाचता येतंय. मपली शाळा तर दुसरीच झाली. मपली म्हणजे माझी, शाळा म्हणजे शाळा, माझी शाळा तर दुसरी पर्यंतच झाली असं आई म्हणाली. आई काय म्हणाली, माझी तर शाळा दुसरी पर्यंतच झाली. कागदावरच्या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंताला खात्री होती. वसंताची काय मोठी बहीण असेल मीरा, तिच्याकडून काय होईल उलगडा होईल, म्हणजे अर्थ समजून घेता येईल असं त्याला वाटलेलं आहे. कारण मीराचंही शिक्षण कसं बस 8वी पर्यंत झालं होतं. मीराचं पण शिक्षण कसं बस 8वी पर्यंत झालं होतं. तो धावत जाऊन तिला म्हणाला, ताई मला सडकेवर कागद गवसला सापडला, त्यावर काय लिहिलंय बघ. त्यावर काय लिहिलंय बघ. आई काहीच कळत नाहीये, काहीच कळत नाहीये असा वसंत म्हणलेला आहे. ताई मला सडकेवर म्हणजे रस्त्यावर कागद गवसला म्हणजे सापडलेला आहे, त्यावर काय लिहिलंय बघ, काय लिहिलंय बघ. काहीच कळत नाहीये म्हणजे मला काहीच कळत नाहीये, समजत नाहीये याच्यावरती काय लिहिलेलं आहे. पोराचं शिक्षण अर्धवट राहण्याची भीती ताराच्या मनात आल्याने तिने शंकरला बोलतं केलं. म्हणजे नवऱ्याला सांगितलेलं आहे तिनं, पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही काय केलं, कामासाठी काय केलेलं आहे, पोराचं शिक्षण तोडलेलं आहे. कामाला हातभार लागतो पण
त्याच्या आयुष्याचं काय, कामाला आपल्या आत्ताच्या कामाला हातभार लागतोय, त्याचा काम करतोय, तो मदत होते आपल्याला, हातभार लागणे, मदत होणे, पण काय होतंय त्याच्या आयुष्याचं काय होणार आहे हे तुम्ही पाहत नाहीये. अगं होईल समज, म्हणजे अगं होईल, सगळं व्यवस्थित होईल. आता कुठं गाडी जराशी रुळावाली आहे, आता कुठं गाडी जराशी रुळावाली म्हणजे आत्ताशी सुरुवात झाली आहे. घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला. घाव घातलेला ऊसाचा, घाव घातलेला ऊस काय करत ताराकडे देत म्हटलेला आहे काय, आता कुठं गाडी जराशी रुळावर आली आहे. मीरानं डोक्यावरील मोळी खाली ठेवली. मीरा वसंताच्या हातातील कागद पाहू लागली. मीरानं काय केलेलं, आपल्या डोक्यावरून मोळी घेऊन चाललेली आहे सडकीला, रस्त्याला ठेवायला, ती तिनं उतरून खाली ठेवलेली आहे आणि त्याच्या वसंताच्या हातातील कागद काय करू लागलेले आहे, पाहू लागलेले आहे. वसंत उत्कंठतेने मीराकडे बघत होता. ही वळ वय म्हणजे ही वळ म्हणजे ओळ. हे तर संस्कृत मधलं वाक्य आहे, म्हणजे हे तर काय आहे, संस्कृत मध्ये लिहिलेलं एक वाक्य आहे. तमसो मा ज्योतिर्गमय असं लिहिलेलं आहे. मीरा म्हणाली, म्हणजे काय ग ताई? वसंतानं उत्सुकतेने पुन्हा विचारलेलं आहे, म्हणजे काय ग ताई, त्याचा अर्थ काय? वसंताने विचारलं. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडं. मीरानं सांगून टाकलं. मीरानं त्याचा अर्थ काय सांगितलेला आहे, अंधारातून उजेडाकडं, असा मीरानं अर्थ सांगून टाकलाय. म्हणजे ग ताई? वसंतानं पुन्हा विचारलेलं आहे, म्हणजे ग ताई अंधारातून उजेडाकडं म्हणजे काय? आता तुला कसं सांगू, हे बघ वशा, तुला संस्कृत मधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार. तिनं अर्थ काय सांगितलंय, तुला संस्कृत मधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार. अन पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड. मीराचं बोलणं पुरं व्हायच्या आतच तर काय होईल वसंतानं विचारलं. तर काय होईल म्हणून वसंतानं विचारलं. मीराचं बोलणं पुरं व्हायचंय तोपर्यंतच. तर वाचता येईल म्हणजे उजेड. तुला वाचता येईल म्हणजे उजेड, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडं. म्हणजेचा अर्थ आपण म्हणजे असं म्हणतो, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. असं म्हणत मीरा माघारी फिरली. रस्त्यावरती काय केलेले, सडकेवरती मोळे आणून टाकलेले आणि ती काय केलेले, माघारी दुसरी मोळे आणण्यासाठी माघारी फिरलेली आहे. तितक्यात वसंतानं मीराचा हात धरून थांबवत म्हटलं. तेवढ्यात मीराचा हात धरलेला आहे आणि म्हटलेला आहे, अगं पण दादानच शिक्षण तोडलं तवा विचारायला तरी कसं येणार? काय केलेलं आहे, माझं जे शिक्षण आहे ते कुणी तोडलेलं आहे? दादानं, म्हणजे वडिलांनीच तोडलेलं आहे. तर मला म्हणजे बंद केलेलं आहे, तोडलेलं आहे, बंद केलेलं आहे. तेव्हा आता कसं वाचायला तरी कसं येणार? ताई काही झालं तरी मी शिकणारच. तो काय म्हटलेला आहे, ताई काही झालं तरी मी शिकणारच. त्याचं हे बोलणं ऐकून तडातड तुटणाऱ्या उसागत वसंताचंही शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली. तडातडा ऊस तोडत असल्यासारखा उसागत वसंताचं पण शिक्षण तुटतंय, असं काय झालेलं आहे, याची जाणीव काय झालेली आहे, शंकरला झालेली आहे. बस करायचं, करा.
बाजार असल्यानं आज तोडणी बंद होती. आज बाजार आहे म्हणून बाजारची काय असते, तोडणीसाठी सुट्टी असते, बंद असतो. त्या दिवशी कामगार सुट्टी घेतात. बाजार घ्यायला पाहिजे, भाजीपाला काय लागणार आहे ते बाजार घेण्यासाठी काय करतात, सुट्टी घेतात. आजूबाजूच्या कोपऱ्यावरती सारी पोरं साखर शाळेत गेल्यानं वसंत एकटाच कोपीबाहेर बसून काय करावं या विचारात होता. आता नवीन योजना काढलेली आहे साखर कारखान्यांनी. काय काढलेले आहे, साखर शाळा म्हणून. साखर कारखान्याचे जे कामगार असतात, साखर कारखान्याचे कामगार असतात, त्यांची मुलं अशीच भटकत फिरत असतात. मग साखर कारखाना 2-3 महिने 4 महिने चालतो. मग 4 महिन्यासाठी त्या मुलांना काहीतरी शिक्षण मिळावं म्हणून शाळेने काय केलेलं आहे, साखर शाळा ही चालू केलेली आहे. मग आजूबाजूची मुलं जी होती, बाकीची कोपटातली मुलं जी होती कोपी मधली, ती सारी मुलं काय झालेली आहेत, साखर शाळेसाठी गेलेले आहेत. वसंत काय झालेला आहे, वसंत एकटाच कोपीबाहेर बसून काय करावं या विचारात होता. तो काय शाळेला गेला नव्हता, तो बसलेला होता. कारण त्याच्या वडिलांनी शंकरनी सांगितलं होतं तुझी शाळा बंद कर आता म्हणून. त्यामुळे तो काय शाळेला गेलेला नव्हता. त्यामुळे तो खोपीच्या बाहेर बसून होता. या विचारात होता. शेजारच्या खोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली. शेजारी त्याचे कोणतरी काका कोणतरी असेल, त्याची खोप आहे. त्या खोपीतून काय झालेलं आहे, दामूची बायको काय झालेली आहे, लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटावं लागतं. पाटा असतो त्याच्यावरती वाटतात, दगडाचा पाटा असतो मोठा, त्याच्यावरती वाटण करतात. ते वाटण वाटायला काय झालेले आहेत, बाहेर आलेले आहेत. बाहेर आलेले आहे लक्ष्मी. पाटावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीनं वसंताकडे पाहिलं. काय केलेलं आहे, पाटावर मीठ मिरची मसाल्याची वाटता वाटता तिने काय केलेलं आहे, कुणाकडे बघितलेलं आहे, वसंताकडे पाहिलेलं आहे. वशा तू आज शाळेला नाही गेलास वैर. ती काय म्हटलेलं आहे, वशा तू आज शाळेला नाही गेलास वैर, म्हणजे शाळेला गेला नाहीस का असं विचारलेलं आहे. वसंतानं हातातला खडा खाली फेकला. कसा जाणार म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला. त्याला राग आलेला आहे. शेजारची म्हटलेलं आहे आज कोण नाही खेळायला नाही किंवा इतर गोष्टीसाठी कोणी घरात नाही म्हटल्यानंतर त्याला राग आलेला आहे. त्यानं काय केलेलं आहे, हातात खडा घेऊन खेळत होता, तो खेळा फेकून दिलेला आहे आणि काय झालेलं आहे, कोपीमध्ये परत गेलेला आहे. जाणार म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला. आव तो वसंताची माय असं म्हणत लक्ष्मीनं ताराला साद घातली. वसंताची माय, वसंताची आई असं म्हणत काय केलेलं आहे, लक्ष्मीनं ताराला, तारा कोण आहे, वसंताची आई आहे, वसंताची माय अशी साद घातलेली. आले व माय आले, आले आले असं म्हणत खाली वाकत कोपी बाहेर आलेल्या ताराला पाहून आव समधी लेकर शाळेला गेली आणि तुपलं म्हणजे तुमचं. सगळी पोरं या ठिकाणी असणारी ऊस तोडवाल्यांची पोरं काय झालेले आहेत, कुठे गेलेले आहेत, शाळेला गेलेले आहेत. आणि तुपलं म्हणजे तुमचं का गेलेलं नाही शाळेला असं विचारलेलं आहे. वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली. वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली. लक्ष्मी काय झालेलं आहे, उभी राहिलेली आहे हातात वाटणाची परात घेऊन. बाजार घेऊन आलेल्या दामू आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जाताच शंकरकडे हात दाखवत, हे बघा यासनीची विचारा की. तारानं काय केलेलं आहे, लक्ष्मीला सांगितले. तोपर्यंत कोण यायला लागला हे विचारलं, तोपर्यंत वसंताचे वडील यायला लागलेले आहेत शंकर.
मग तारानं पण काय सांगितलं, त्याच्याकडे बोट दाखवत काय सांगितलेलं आहे, हे पहा, ह्यासनीच विचारा, त्याच्या बापालाच विचारा काय असेल ते. हे पहा, यासनीच विचारा की का शाळेला गेला नाही म्हणून, वसंता का शाळेला गेलेला नाही ते काय करा, त्यालाच विचारा. लक्ष्मीकडे पाहत तारा उत्तरली. लक्ष्मीकडे बघत बघत तारानं सांगितलेलं आहे. लक्ष्मीने शंकरकडे नजर लावून, का हो भाऊजी, आपल्या समध्यांची पोरं साखर शाळेला जात्यात, मग याला कशापायी घरी ठेवलं, याला कशापायी घरी ठेवलं म्हणजे ठेवलं, घरी का ठेवलेलं आहे, याला शाळेला का पाठवलेलं नाही, असं लक्ष्मीनं शंकरला विचारलेलं आहे. त्याचं शिकायचं वय आहे तर शिकू द्या की, मोठा झाला की कामच करणार आहे. लक्ष्मी पण काय म्हटलेले आहे, शिकायचं आहे तर शिकू. त्याचं वय शिकायचं आहे, आता तोपर्यंत शिकू द्या, मोठं झाल्यावर काय करायचंय, कामच करायचंय, कामच करायचंय, कामच करू दे. होय होय, म्या बी तेच म्हणती. तारा पण लगेच काय म्हटलेलं आहे, त्या सुरात सूर म्हणून मिळवून लक्ष्मीच्या, होय होय, म्या पण तेच म्हणते. हिचं बी शिकणं अर्धच राहिलं. हिचं म्हणजे कुणाचं, शंकर, वसंताची बहीण आहे. कोण आहे बहीण वसंताची, तारा आहे का वसंताची बहीण, वसंताची बहीण तारा नाही, मीरा आहे. मीराचं पण शिक्षण अर्धवटच राहिलेलं, अर्ध्यातून शाळा बंद केली. मीराच्या डोक्यावरून हात फिरवत ताराने लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली. लक्ष्मीने जे म्हटलेलं आहे, यांचं शिकायचं वय आहे, शिकू द्यात की, मोठं झाल्यानंतर काम करायचंच आहे. हे ह्याच सुरात सूर मिळवून काय केलेलं आहे, तिच्याच बोलण्याला साथ दिलेली आहे. तारानं स्वतःच्या शिक्षणाची आभाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाले, मीरा शिकते, तिच्या शिक्षणाची स्तुती केली. स्तुती करत केली आणि शंकरला म्हणाली, अव ही लक्ष्मी माय काय म्हणते ते तर बघा, लक्ष्मी माय काय म्हणते ते तर बघा, वशाला शाळेला घाला म्हणतीया. वशा म्हणजे मुलगा आहे, त्याला शाळेला घाला म्हणतीया. थोडस पैक कमी मिळेल, पण तो आपल्यासारखा अडाणी तर नाही ना राहणार. पैक म्हणजे पैसे, थोडेसे पैसे कमी मिळतील या वर्षी. काम कमी झालं, ऊस तोडणी कमी झाली तर थोडस पैक कमी मिळतील, पैसे कमी मिळतील. पण काय होईल, पैक कमी मिळेल, पण तो आपल्यासारखा म्हणजे आपण अडाणी आहे तसा तो अडाणी तरी राहणार नाही ना, नाही ना राहणार. जाऊ द्या त्यासनी शाळेला, शंकर म्हणाला. लक्ष्मी वहिनी समद खरंय, पण हातातली बाजाराची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली. बाजारची थैली अशी हातात, ताराच्या हातात देत काय केलेलं आहे, सगळं खरं आहे, समद खरं आहे वहिनी असं म्हणत हातातली बाजारची पिशवी होती ती ताराच्या हातात देत परत लक्ष्मीकडे काय केलेलं आहे, शंकरनं मान फिरवली. आता पणबीन काय बिन सांगू नगस, उद्या बसणं त्याला शाळेला धाड. लक्ष्मी काय म्हटलेलं आहे, उद्या बसणं त्याला शाळेला धाड. पणबीन काय म्हणू नगस, म्हणजे पणबीन असं काय कारण काय सांगू नकोस. सगळं बोलणं ऐकल्यानं दामून तोंड उघडलं. हे सगळं बोलणं शंकरचं, लक्ष्मीचं, ताराचं दामून तोपर्यंत ऐकलेलं आहे. ते दामून पण तोंड उघडलं. कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंताला उभारी आली. हे सगळं जे बोलणं चाललेलं आहे ते कुणाबद्दल चाललेलं आहे, वसंताबद्दल चाललेलं आहे. हे काय झालेलं आहे, वसंताला समजलेलं आहे. आपल्याविषयी चाललंय म्हटल्यानंतर वसंताला पण जरा उभारी आलेलं आहे, बरं वाटलेलं आहे. आपल्याला शाळेला धाडतील एखाद वेळ असं थोडस त्याला मनातून वाटलेलं आहे. उभारी आली आणि तो कोपी बाहेर येऊन उभा राहिला. तो पण काय झालेला आहे, यांच्या जवळ येऊन उभा राहिलेला आहे. आता समधीच म्हणतात तर जाऊ द्या, नाही म्हणू नका असं तारा काय म्हणालेलं आहे. समधीच जर म्हणतात आहे म्हणजे समधी म्हणजे सगळे लोक आसपासचे म्हणतायत जाऊ दे शाळेला, तर त्याला जाऊ दे. आता तुम्ही काय म्हणू नका, नका म्हणू नका. पुढला विचार करा तारा म्हणाले. तारा पुढला विचार करा असं म्हणाले.
वसंताकडे पाहत ए रे पोरा ए म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंताला कुरवाळलं. जवळ घेतलेला आहे आणि कुरवाळलेला ए रे पोरा ए म्हणत. आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला आडवं येऊ. वसंता ए इकडं पोरा, आता तू उद्यापासून शाळेला जायचं बरं का. शंकरनं पण काय केलेलं आहे, वसंताला जवळ घेतलेलं आहे आणि वसंताला काय म्हटलेलं आहे. वसंता काय म्हणतोय, आता सगळीच म्हणतात जाऊ दे शाळेला, तर मीच कशाला आडवा येऊ, म्हणजे मीच का नाही म्हणू. ये इकडं आणि उद्यापासून काय कर, शाळेला जा बर का. हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू. पुढल्या बाजारी काय करू, आत्ताच आज बाजार आहे, पुढल्या बाजारी तुझ्यासाठी पेन आणू. वसंताला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला. मीराच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. मीराला पण बरं वाटलं नाही. तिचेही डोळे पाण्याने भरले, पाणवले, रडू आलेले आहेत तिला, पण बरं झालं, आनंदाचे अश्रू आलेले आहेत तिला. वसंतानं लगेच मित्रांना गाठलं. आता म्या शाळेला येणार असं वसंता सगळ्यांना सांगत सुटला. वसंताला पण आनंद झालेला आहे वडिलांनी जा शाळेला म्हटल्यानंतर. मग तो काय केलेला आहे, सगळ्या मित्रांना सांगत सुटलेला आहे, पळत सुटलेला आहे. आता मी पण शाळेला जाणार आहे. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा, आपल्या शब्दात उत्तरे लिहायची. मीरानं वसंताला तमसोमा ज्योतिर्गमय या सांगितलेला अर्थ म्हणजे काय सांगितलेला आहे, अर्थ काय सांगितलेला आहे. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे तिनं काय सांगितलेलं आहे, म्हणजे अंधारातून उजेडाकडं असा तिनं अर्थ सांगितलेला आहे. अजून काय सांगितलेलं आहे, अंधारातून उजेडाकडचा पुन्हा अर्थ विचारलेला आहे. म्हणजे काय सांगितलंय, आता तू पुढल्या वर्गात गेलास म्हणजे काय, उजेड, आणि तू शाळा सोडलीस इथूनच तर काय, अंधार, असा तिनं काय केलेला आहे, अर्थ सांगितलेला आहे. वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ. वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ आपल्याला कशातून दिसते, तर तो मोळी तोडलेली रस्त्यावरती मोळी टाकायला गेल्यानंतर काय झालेला आहे, त्या ठिकाणी एक कागदाचा तुकडा पडलेला आहे. तो घेऊन तो वाचण्यासाठी आलेला आहे. त्याला वाचता येत नाहीये, तो आपल्या मोठ्या बहिणीकडे गेलेला आहे वाचण्यासाठी. याच्यावरून आपल्याला काय जाणवतं की त्याला शिक्षणाची ओढ आहे, हे आपल्याला त्यातून जाणवतं. अगं पण दादानं शिक्षण तोडलं तवा विचारायला तरी कसं येणार, या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ म्हणजे काय झालेला आहे. बहिणीनं विचारलेला आहे तू शाळेत जा, तर वसंता काय म्हणतोय, दादानच म्हणजे वडिलांनीच माझं शिक्षण बंद केलेलं आहे, तर आता कुणाला विचारणार मी शाळेला जाऊ का. मला काम केल्यामुळे थोडं पैसे, मी काम केल्यामुळे काय होतंय, थोडे पैसे जास्त, थोडं काम जास्त होतंय, त्यामुळे थोडे पैसे जास्त मिळत आहेत. मग आता त्यांनीच बंद केलंय, तर आता कुणाला विचारणार मी शाळेला जाऊ का म्हणून. माझं शिक्षणाचं खर्च होईल किंवा काय लागेल ते कोण देणार मला, असं काय केलेलं आहे. असं तो उपरोक्ताने म्हणजे रागानेच म्हटलेलं आहे. आता हे असं झालंय तर मी कुणाला विचारणार. वसंताच्या शिक्षणाबद्दलचे प्रेम दर्शवणारे वाक्य पाठातून शोधून लिहा. त्यानं कागदाचं चिटूर आणलेलं आहे, वही सापडलेली आहे, त्याला काही पाटी पुस्तक सापडलेलं आहे बहिणीला. ती घेतल्यानंतर तो वडिलांना विचारायला गेलेला आहे मी शाळेला जाऊ का. त्यानंतर लक्ष्मी ज्यावेळी म्हटलेली आहे तू शाळेला जा, त्यावेळी तो राग आलेला आहे, त्याला वाईट वाटलेलं आहे. यातून सगळे वाक्य जे आहेत अशी ती शोधायची पुस्तकातून आणि ती लिहायची. खालील आकृतीत योग्य शब्द लिहा. आकृती दिलेली आहे या ठिकाणी, त्यामध्ये योग्य शब्द लिहायचा आहे. बैलाचे खाद्य. बैलांचे खाद्याला काय याच्यामध्ये म्हटलेलं आहे, वैरण, कडबा, अशा पद्धतीनं पाचट, वाड, बैलाचं खाद्य. त्याला ह्याच्यामध्ये काय शब्द लिहिलेला आहे, पाचट, सरमड. सरमड म्हटलेला आहे या ठिकाणी, सरमड.
ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा म्हणजे साखर शाळा असं आहे. तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले? कारण सांगा, कारण पण सांगायचं का आवडलं. मला तो कागद घेऊन आला. पात्र म्हणजे याच्यामध्ये पात्र कोण आहेत? शंकर आहे, मीरा आहे, तारा आहे, लक्ष्मी आहे, हे पात्र आहेत त्याच्यामध्ये. त्यातलं कोणतं पात्र आवडलेलं आहे? मुलाचं काय नाव? वसंता. वसंताचं पात्र आवडलेलं आहे. कारण त्याला शिकायची काय आहे? आवड आहे. मला पण तसंच जिद्दीने शिकावं असं वाटतंय, म्हणून मला ते पात्र आवडतं. अशा पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला पाहिजे. खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले? मीरा वसंतानं काय काय केलेलं आहे? त्यांनी कळशा व मीरानं काय केलेलं आहे? लगेच चूल शिलगावलेली आहे, चूल पेटवलेली आहे आणि चहा ठेवलेला आहे. आणि वसंतानं काय केलेलं आहे? पाण्याला घागर कळशी घेतलेली आहे आणि नदीवरती वडिलांच्या बरोबर पाणी आणण्यासाठी गेलेला आहे. इतर बायकांनी पण काय केलेलं आहे? गाडी खाली काय केलेलं आहे? चुला मांडलेल्या आहेत आणि चुला पेटवलेल्या आहेत. जेवण करायची तयारी चालू केलेली आहे. दामूनं काय केलेलं आहे? दामून आपली गुरं दामू आलेला आहे आणि उद्या सकाळी लवकर आपल्याला ह्याला जायचंय असं त्यानं बैलच ह्याला नेलेली नदीवर. नदीवरती बैल कशाला नेली होती? पाण्याला नेली होती, पाणी पाजायला. काय केलेलं आहे? सकाळी सकाळी उठल्यानंतर सकाळी लवकर उठलेला आहे दामू आणि तोपर्यंत मामू म्हणजे त्यांचा कंत्राटदार असेल, तो कंत्राटदाराने चिठ्ठी देऊन गेलेला आहे. थळ म्हणजे ऊस तोडणीचा जागा कुठं आहे ते पाहायला जायचंय, म्हणून सकाळी सकाळी आवाज दिलेला आहे. तारानं काय केलेलं आहे? बैलगाडीच्या कडेला काय केलेलं आहे? तारानं पण छोटीशी कळशी घेतलेली आहे आणि वडिलांच्या बरोबर पाणी आणायला गेलेले आहे. गटात न बसणारा शब्द शोधून लिहा. श्रीमंत, धनवान, गरीब आणि लखपती. गरीब, श्रीमंत, धनवान, लखपती हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. सगळे पैसा अडका भरपूर असणारे सगळे आहेत. गरीब त्याच्याकडे पैसा अडक्याची वानवा आहे असा. रात्र, निशा, प्रभात आणि यामिनी. रात्र, निशा, प्रभात आणि यामिनी. प्रभात म्हणजे सकाळ आणि रात्र, निशा, यामिनी म्हणजे सगळे रात्र होण्याची संध्याकाळ, रात्र अंधार पडलेला आहे. अशिक्षित, निरक्षर, अंगठा बहादर आणि शिक्षित हे सगळे जे आहेत ते न शिकलेले लोक आहेत. अशिक्षित, निरक्षर, लिहिता वाचता येत नाही त्याला निरक्षर म्हणतात. अंगठा बहादर, ज्याला सही पण करता येत नाही, अंगठा उठवतो तो अंगठा बहादर. म्हणजे हे सगळे अशिक्षित, न शिकलेले आहेत. शिक्षित म्हणजे शिकून त्याला लिहिता वाचता येणारा असा तो वेगळा शब्द आहे. गवसणे, मिळणे, हरवणे आणि सापडणे. गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे. हरवणे, गवसणे, मिळणे, सापडणे हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. एखादी वस्तू हरवली सर, आपण शोधली, सापडली, आपल्याला गवसणे म्हणतो किंवा सापडली म्हणतो, मिळाली म्हणतो. हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत आणि हरवणे हाच शब्द वेगळा आहे. कंसात दिलेल्या वाक्यप्रचाराच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करा. आनंदाला पारावर न उरणे, हबकून जाणे, हातभार लावणे आणि आबाळ होणे असे काय आहेत? वाक्यप्रचार आहेत. वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यामुळे केशवच्या शिक्षणाची काय झाले? आबाळ झालेले आहे. गावातून आलेल्या आजीला पाहून वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदलामुळे केशवच्या शिक्षणाची काय झालेली आहे? आबाळ झाले. असं हा वाक्यप्रचार त्या ठिकाणी वापरता येतो. गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या
आनंदाला पारावार उरला नाही. नाही. सिमरन आईला घरातल्या कामासाठी हातभार लावते. रस्त्यावर जोर जोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हापकून गेली, घाबरलेली आहे. हापकून जाणे, घाबरून जाणे. खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्यामुळे वेगवेगळे शब्द तयार करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा. पर हा काय लावायचाय, त्याला प्रत्यय लावायचाय, त्याला जोडायचंय. परप्रांत, पर प्रांत. प्रांत. भाषा, प्रभाषा. प्रभाषा नाही, भाषा. परभाषा. पर. देश, प्रदेश. प्रदेश नाही, परदेश. परदेश वेगळा आणि प्रदेश वेगळा. प्रदेश म्हणजे दुसरा भाग आणि परदेश दुसरा देश, आपला देश सोडून. ग्रह, परग्रह. परग्रह. राष्ट्र, परराष्ट्र. परराष्ट्र. खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहा. तांबडं फुटलं, म्हणजे सकाळ होणे. सकाळ झाली. गाडी रुळावर आली, म्हणजे एक माणूस सरळ. गाडी रुळावर आली म्हणजे योग्य दिशेने चाललेला आहे, योग्य दिशेने झाले. अंधाराकडून उजेडाकडे, जे प्रकाश. रात्र. शाळेला जाणे दिवस आणि न शाळेला जाणे अंधार. म्हणजे काय, प्रगतीच्या मार्गाकडे जाणे, प्रगतीकडे जाणे म्हणजे अंधारातून उजेडाकडे जाणे. चूल शिलगावली, चूल पेटवली. पेटवणे, शिलगावणे, पेटवणे, चूल पेटवणे. खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा. पोरा मले तरी कुठं वाचता येतंय. जे मला. पोरा मला तरी कुठं वाचता येतंय. मुला म्हणजे पोरा म्हटलं तर पोराला पोरा चालतंय. मले, मलेला मला. कुठं वाच. तरी, तरी आहे तसं. कुठं, कुठंच कुठे. वाचता येतंय येते असं करायचं. आव समधीस लेकर शाळेला गेली आणि तुपलं. आव सगळी मुलं शाळेला गेली आणि तुमचं म्हणजे असं लिहायचं. वाक्य सरळ आपल्या भाषेत लिहायचं. आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला आडवा येऊ. आता तुम्ही सगळीच जर म्हणताय जाऊ दे शाळेला त्याला, तर मी कशाला त्याच्या आडवं येऊ असं म्हणतोय. आता म्या शाळेला येणार. आता मी पण काय करणार आहे, शाळेला येणार आहे. 2 मिनिट. खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. शाळेचा पहिला दिवस, शाळेचा पहिला दिवस आहे, त्यावेळी तुम्हाला काय होणार आहे, आनंद होणार आहे. शाळेचा पहिला दिवस, शाळेत नवीन मित्र मिळणार, त्यामुळं वेगवेगळं खेळायला मिळणार, नवीन मित्रांची ओळख होणार, त्यामुळं आनंद होतो शाळेत जायचा. वर्ग शिक्षक, वर्ग शिक्षक आपल्याला कोण आहे याची उत्सुकता असते. नवीन वर्गात नवीन वर्ग शिक्षक येतो, कोण आहे वर्ग शिक्षक, कसे शिकवतायत, कसे आपल्याला गोष्टी सांगतायत, काय करतायत याच्याबद्दल आपल्या मनात उत्सुकता असते. नवीन मित्र मिळणार आहेत आपल्याला त्याच्याबद्दल. नवीन पुस्तकांचा सुगंध वास कसा येतोय तो घेण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आनंद असतो. शाळेची इमारत कशी आहे, नवीन शाळेत गेलो असेल आपण, नवीन शाळेमध्ये सुट्टीमध्ये काय बदल केलेला आहे का शाळेत, ह्याच्याबद्दल आपल्याला उत्सुकता असते. आता या गोष्टीची खायला माहिती मिळवायला पाहिजे. साखर शाळा कोणत्या मुलासाठी असते, ऊस तोडणी करणारी मुलं जी भटकत असतात त्यांच्यासाठी साखर शाळा असते. ही शाळा कुठे असते, हे कारखान्याच्या आसपास कुठेतरी जवळपास असते. साखर शाळा कशासाठी सुरू झाल्या आहेत, हे साखर ऊस तोडणी कामगार असतात, त्यांची मुलं अशीच भटकत असतात, त्यांना काही शिक्षण घेता येत नाही, म्हणून त्यांना शिक्षण घेण्यासाठी साखर शाळा चालू झालेल्या आहेत.
साखर शाळेला जाणाऱ्या राजेशला तुम्ही अभ्यासाबाबत कोणती मदत कराल? आणि त्याला सांगू साखर शाळेमध्ये जाणारा मुलगा असेल तर त्याला आपली पुस्तकं असतील, ती पुस्तक, वह्या काय शिल्लक राहिल्या असतील वह्या देणार आहे, पेन एखादा असेल पेन देणार आहे, आपल्याकडे जी काही शाळेबद्दलची काय जी उपकरणं असतील ती त्याला आपण भेट म्हणून देणार आहे. उपक्रम करा एखादा. सा विद्या या विमुक्ते हे ब्रीदवाक्य आहे. प्रत्येक संस्थेला, शाळेला, मंडळाला आपले स्वतःचे असे ब्रीदवाक्य असते. अशी ब्रीदवाक्य मिळवा. या ब्रीदवाक्यांचा अर्थ काय करा समजून घ्या.